नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नुकतंच लपंडाव या मालिकेने 200 एपिसोडचा एक गोड प्रवास आत्ताच त्यांनी टप्पा गाठला आहे. सो त्या प्रवासात काय घडलं, कसा होता तो प्रवास, त्यातीलच काही गोड कलाकार आज आपल्यासोबत आहेत. चला तर आज त्यांच्याशी गप्पा मारूयात. गोड कलाकार दोघी पण गोड कलाकार आहेत. म्हणजे कॅरेक्टर व्यतिरिक्त म्हणतेस तर हो. कॅरेक्टर मध्ये म्हणत असशील तर नाही, मी काय दोन्हींसाठी बोलली की दोघी पण गोड आहेत. मी माझ्या ह्याच्याने बोलली की दोघी पण गोड आहेत माझ्यासाठी. बाकी कसा होता आतापर्यंतचा प्रवास? खूप छान होता प्रवास. आणि म्हणजे आम्ही तर मॉक शूट पासनं लुक टेस्ट पासनं हा प्रवास केलाय. केला. त्याच्यामुळे त्यातल्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आहोत. आपण म्हणतो ना, एक गोष्ट अशी आपल्या बॉडीमध्ये भिनते, तशीच ही प्रोसेस होती. म्हणजे लुक टेस्टला मग ते उभं राहून फोटोज काढणं, मग हा नाही, मग हा लुक, हा नाही, हा लुक. बऱ्याचदा तर आम्ही त्या लुक टेस्टच्या वेळेला अजून किती चेंज बाकी आहेत, अजून किती करायचं आहे. बरं, ठाण्यावरनं अंधेरीला लुक टेस्टसाठी जायचो आणि बापरे. दिवसभर लुक टेस्ट करत असायचो. म्हणजे तिथेही आमची अशी भेट, म्हणजे हाय, ओके ओके, चल 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 असं व्हायचं. सो ह्या प्रोसेसमध्ये तेव्हापासून असल्यामुळे ना खूप छान वाटतं. आणि एखाद्या प्रोजेक्टचा भाग असणं आणि तो प्रोजेक्ट तिथपर्यंत पोचताना दिसतोय आपल्याला, तर खूपच इमोशनली ओव्हरवेल्म्ड असं फिलिंग आहे. अरे वा, तुझा कसा होता प्रवास आतापर्यंत? सुरुवातीपासून एक सखी, तिने खूप असे पल्ले गाठलेत. सो तो प्रवास कसा होता तुझा आतापर्यंत? आणि आज तू पार 200 एपिसोड तुमच्या या मालिकेने कम्प्लीट केलेत. येस, त्याच्याबद्दल काय सांगशील? खरंच खूप छान वाटतंय. 200 एपिसोडचा एक आपण माइलस्टोन अचीव केला आहे. आणि माझ्यासाठी तर ही पहिलीच मालिका आहे, त्यामुळे सातत्याने एवढं शूट करणं, इतके सीन्स मागे सीन्स करत राहणं, आणि हे करता करता इतके नंबर ऑफ एपिसोड्स आपण केलेत. बरं, अजूनही स्टोरी वाईज आम्हाला हे माहिती आहे की इतके एपिसोड्स करूनही अजून पुढे भरपूर स्टोरी बाकी आहे. म्हणजे परवाच असं म्हणत होतो की आता तर सप्टेंबर मध्ये सुरू झाली, असं इथपर्यंत. असं झालंय. आणि अरे 200 झाले पण, असं अगदीच अशी फिलिंग आहे. म्हणजे तुम्ही मालिका बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की लपंडाव या मालिकेमध्ये इतकाले ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, खूप वेगवेगळी रहस्य आहेत, वेगवेगळी कोडी आहेत, आणि हळूहळू ती आम्ही सगळी उलगडत आता इथपर्यंत पोहोचलो आहे. पण इथूनही पुढे अजूनही कितीतरी ट्विस्ट बाकी आहेत. म्हणजे अजूनही कितीतरी गुपित आहेत जी कॅरेक्टर्सची एकमेकांना माहिती नाही आहे. म्हणजे आता तुम्ही आत्ताच एपिसोड बघत असाल तर माहीत असेल की सखीला काही गोष्टी माहिती नाही आहेत, काही गोष्टी अजून सखीला कळायच्या आहेत. तर तो नक्की प्रवास अजून पुढचा कसा असेल. काही गोष्टी अशा आहेत ज्या सरकारला माहित नाहीये. एक खूप मोठं गुपित आहे कान्हाच्या बाबतीतलं, जे सरकारला अजून माहित नाहीये. सो असं वाटतं की आपण भरपूर एपिसोड केले आहेत, आपण भरपूर ड्रामा ऑलरेडी केलाय, पण अजूनही बराचसा ड्रामा हा अनफोल्ड व्हायचा आहे. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग वाटतंय. अरे वा. रादर दॅन आता तू बोललीस की खूप ट्विस्ट अँड टर्न आहेत या स्टोरीमध्ये, तर आता कोणतं नवीन ट्विस्ट म्हणजे असं बघायला मिळणार आहे आम्हाला? ते तर आम्हाला सांगायला सांगितलंच आहे. आम्हाला अगदीच चॅनलकडनं परमिशन दिलेलीच आहे. सकाळीच फोन आला होता, इंटरव्ह्यू घ्यायला आले की लगेच सांगून टाका, असं सांगितलंच. नाही, काही गोष्टी थोड्या अशा ठेवाव्या लागतात गुलदस्त्यात. इतक्यात आम्हाला ती क्युरिओसिटी राहू दे. म्हणजे सिरियलचं नावच लपंडाव आहे. सो त्याच्या आणि असं तर नाहीच आहे की ती रेंगाळत चाललेली आहे. एक ह्या सिरियलचं एक प्लस पॉईंट हा आहे की प्रत्येक गोष्ट जी प्रोमो आम्ही प्रॉमिस करतो किंवा जो प्रोमो दिसतो त्या पद्धतीच्या स्टोरीज तुम्हाला दिसतात, एपिसोड्स दिसतात. म्हणजे बरेच असे कॉमेंट्स असतात प्रोमोच्या खाली की अरे स्वप्न दाखवू नका किंवा अरे फेक आहे असं नका दाखवू. त्या गोष्टी घडताना दिसतात एपिसोडमध्ये. म्हणूनच मला असं वाटतं की रसिक प्रेक्षक त्या स्टोरीशी जोडले गेलेले आहेत, त्या सिरियलशी जोडले गेले. तसंच आता पुढे जसं सखीने सांगितलं की सरकारलाही काही गोष्टी माहीत नाही आहेत कानाबद्दलच्या, किंवा आत्ता सरकारने काहीतरी एक गोष्ट केलेली आहे, मोठी गोष्ट केलेली आहे जी कुणालाच माहीत नाही, प्रेक्षकांनाही माहित नाही अजून. त्यामुळे त्याचे आता आम्ही सकाळपासून आम्ही सीन्स शूट करतोय. पण ते ना सखीला माहिती आहे, ना कान्हाला माहिती, कुणालाच माहिती नाही, फक्त सरकारला माहिती. फक्त एक सस्पेन्स आहे आणि ते आता उलगडणार आहे. फक्त सरकारला माहिती आणि त्या माणसाला माहिती आहे ज्याच्या बरोबर ते डील झालेलं आहे. त्यामुळे ती एक मोठी गोष्ट आहे की हिने काय असं केलंय की ज्यामुळे ती पकडलीच जाणार नाहीये. म्हणजे आतापर्यंत कसं होतं की हे केल्याने कळतं की ही सरकार आहे, ही तेजस्विनी नाहीये. मग आता हिने काय पाऊल उचललंय जेणेकरून ती
सरकार नाहीच आहे, ती तेजस्विनीच आहे असा सखीचा विश्वास बसेल असं काहीतरी तिने केलेले. पण ते आता मी वेगळं तुला ट्विस्ट सांगणार आहे, नाही. एक वेगळा ट्विस्ट येणार आहे आणि ते बघायला पण मजा येणार आहे सगळ्यांना. त्यासाठी एपिसोडच बघा. नक्की, आम्ही नक्की. आता सांगितलं तर काय मग मजा. खरंच. बरं, जसं की रुपाली ताई तू बोललीस की एक वेगळे ट्विस्ट अँड टर्न्स येतात, तर तू एक डबल रोल साकारताना दिसते, एक मनस्विनी एक तेजस्विनी, म्हणजे सरकार आणि तेजस्विनीचा, राईट? सो ते जेव्हा तू साकारतेस तेव्हा तुला सगळ्यात जास्त कोणता रोल आवडतो, तेजस्विनीचा की मनस्विनीचा? मला डेफिनेटली सरकार आवडते. हा. कारण खूप शेड्स आहेत, म्हणजे खूप shades. खूप खेळायला मिळतं मला त्याच्यामध्ये. ती लिमिटलेस आहे, त्याच्यामुळे मला एका बॉक्समध्ये राहून मला करायचं नसतं तिचं कॅरेक्टर. जेव्हा मी करत असते मी माझ्या पद्धतीने ती छान एक डान्सिकल, म्हणजे आता ही कथक करते त्याच्यामुळे हिला माहिती आहे की तो एक रिदम असतो, तसा त्या कॅरेक्टरचा रिदम आहे आणि मी त्या फ्लोमध्ये तिला घेऊन जात असते. म्हणजे मी आयुष्यात असं इमॅजिन नव्हतं केलं की मी दारू पित नाही पण दारूचा सीन मी इतका छान करू शकेन. So तोही सीन करायला मिळाला. म्हणजे तर त्याच्यामध्ये ऑफिसमध्ये मी कान्हासोबत तो सीन केला, त्याच्यानंतर तेजस्विनीसोबत तो सीन केला अंधारा खोलीत. सो मला हे बघताना असं झालं की मी घरी आई बाबांबरोबर बघत होते, तर आईचं एक लक्ष असं होतं की म्हणजे इतकं कसं जमलंय हे जमलंय. दारू म्हणजे अशी इतकी ही चढते वगैरे, असा कसा काय झाला. सो तेही मला करायला मिळतं. तितकीच गोड तेजस्विनी सुद्धा आहे. हो. तिच्यातलं एक जे वात्सल्य आहे, मातृत्व आहे, ती एक वेगळ्या पद्धतीची दिसते. म्हणजे मी ती करत असताना मी स्वतःला तसं इमॅजिन नाही करू शकत. ओके. आतापर्यंत रुपाली म्हणशील तर आतापर्यंत ते एक वेगळ्या तो एक पद्धतीचं aura होता. ऑरा घेऊन, ऑरापेक्षा एक ग्लॅमर आपण चालते, बरोबर. म्हणूयात. मग संजना असू देत किंवा ह्याच्या आधीची जी काही कामं, हो. अगदीच ह्याच्यामध्ये काहीच मेकअप नाही, विदाऊट मेकअप आणि असं काहीतरी एकदम साधी, हेअरस्टाईल. simple हा. सो त्यामुळे ती बघताना मला स्वतःला कधी कधी आश्चर्य वाटतं की अच्छा आपण सात्विकही दिसू शकतो बरं. म्हणजे असं काही नाही की ही अशीच दिसू शकते, फक्त ही अशीही दिसू शकते. प्लस दोघींची बोलण्याची पद्धत वेगळी ठेवली. वेगळी. तेजस्विनी वेगळी बोलेल, मनस्विनी वेगळी बोलेल, म्हणजे सरकार वेगळी बोलेल. मला दोन्ही करायला मजा येतात, पण खूप जास्त इमोशनली अटॅच म्हणशील तर मी सरकारशी जास्त आहे. कारण डे 1 पासनं सरकार सरकारच केलं. बरोबर. त्याच्यानंतर आत्ता 100व्या एपिसोडला नाही, 100व्या एपिसोडला ती उलगडली की ही आहे. सो त्याच्यामुळे तिच्याशी तितकी मी अजून कनेक्टेड नाही, आणि तिला मी जरा लांबच ठेवले. तू लांबच राहा, कारण ती येणारच नाहीये. लुक वाईज तुला कोण आवडतं? मग आता जसं बोलीस कॅरेक्टर वाईज तुला सरकार आवडते, तर लुक वाईज तुला कोण आवडतं? घरी जाऊन पटकन मेकअप काढून झोपायला हा लुक आवडतो. तेजस्विनी. पण मला वाटतं सरकार. सरकार. कारण सरकारचं एक स्टाईल स्टेटमेंट आहे. तिच्या साड्या म्हण किंवा तिचं लुक म्हण, लोक पण मिस करतात, बऱ्याचदा विचारतात की ते कधी येणार आहे परत त्या सगळ्या बरोबर. गोष्टी. सो ते एक वेगळी गंमत आहे. आमच्या कॉस्ट्युम डिझायनरला वैशालीला खूप काम कमी पडलंय आता, जरा ती आराम करते, गावी बिवी गेली आहे ती. सो त्याच्यामुळे ते मी मिस करते की तिने काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह काहीतरी करावं. आता 200 एपिसोड्स आत्ता तेजस्विनी आपण करतोय, पण जितके एपिसोड्स सरकार केलंय मी, एकही साडी रिपीट केलेली नाही, एकही ब्लाऊज रिपीट केलेला नाही, ज्वेलरी रिपीट केलेली नाही. सो त्याची मेहनत आहे त्या वैशालीची, की ती क्रिएटिव्हली तिने ते design वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. मग वाढदिवसाचा सिक्वेन्स होता सरकारचा, तेव्हा प्रत्येकाचं असं होतं की ब्लॅक आपण घालत नाही, ब्लॅक असं किंवा बरोबर. काय, पण तिचं माइंड क्लिअर होतं, तिचा थॉट क्लिअर होता की नाही सरकार आहे, सरकारला मी ब्लॅकच देणार. हां. तरच ती ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे तिचा थॉट प्रोसेस हा होता की तेजस्विनी व्हाईट शेड आहे आणि ही ब्लॅक आहे. ब्लॅक. सो ते दोन्ही ब्लॅक अँड व्हाईट दिसण्यासाठी तिला मला ब्लॅकच द्यायचं आहे. अच्छा. सो म्हणजे हेड टू टो तिने त्या पद्धतीने Design केलं. डिझाईन केलं होतं. सो मला वाटतं की मी खूप जास्त सरकारचा लुक मिस करते. म्हणजे सहकलाकारांना विचार, ऍक्च्युली तुम्ही कोणता लुक मिस करता? तिच्याकडेच येणार होती ऍक्च्युली, त्याच प्रश्न होती की तुला कोणता लुक आवडतो बेसिकली. ऍक्च्युली मी हे उत्तर देणं थोडंसं डायसी आहे, कारण सखी म्हणून अर्थातच सखीला तेजस्विनीच जास्त प्रिय आवड, आहे, हो. कारण शेवटी ती आई आहे. हा, सखी म्हणून विचाराल तर तेजस्विनी उत्तर असेल, पण अर्थात कृतिका म्हणून डेफिनेटली सरकार, कारण सरकारचा लुक आणि सरकारचा जो ऑरा Aura आहे. आहे तो अनमॅच्ड तो वेगळाच आहे. त्यामुळे
येस. आणि तू जसं की बोललीस की तुझी फर्स्ट सिरियल होती, आताच पहिलाच प्रश्न तू बोललीस तुझी फर्स्ट, तर ह्या मालिकेत काम करताना एक टर्निंग पॉईंट येतो प्रत्येकाच्या ह्याच्यात. तर तसा तो मोमेंट कोणता होता की इथे तुला वाटलं नाही हा माझा टर्निंग पॉईंट आहे, इथे कृतिका देव ही जास्त उठून किंवा खुलून आली किंवा सखी अशी उठून दिसली असं? मला वाटतं स्टोरी वाईज आपण जर विचार केला तर हां. म्हणजे सखीच्या दृष्टीने जे आम्ही लग्नाचा सिक्वेन्स केला होता आणि लग्नाच्या वेळेस कान्हाचा गृहप्रवेश जे सखी घडवून आणते की लग्न झाल्यावरती ज्या ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी ज्या एका नववधूने करायच्या असतात त्या सगळ्या ती कान्हाकडनं करून कान्हाकडून घेते, करून त्याच्याकडनं माप ओलांडून घेते, त्याची पावलं घरात उमटवून ती आणते, त्याच्या हाताचे ठसे घेतले जातात. तर ते सगळे जे विधी होते ते कारण त्यावेळी सखीचा राग हा इतका टिपेला पोचलेला होता, ती एवढी संतापलेली होती की तिचा विश्वासघात केला आहे कान्हाने, त्यामुळे तिथे सगळं रागाच्या भरात ती ह्या सगळ्या खूप काय काय गोष्टी होत्या. तर ते ॲक्टर म्हणूनही मला करायला तेव्हा खूप मजा आली होती कारण इतक्या अग्रेशन आणि इतक्या अँगरवालं मी कधी काही केलेलं नव्हतं. आणि तेही फक्त अँगर अग्रेशन नाही आहे, तो फक्त असा राग नाही आहे, तो त्याच्यामध्ये एक खालचा लेअर प्रेमाचा आणि वरचा रागाचा असं ते होतं. त्यामुळे ते प्ले करायलाही खूप मजा आली होती. सो मला वाटतं तो आपण म्हणू शकतो की तो हाय एक पॉईंट टर्निंग पॉईंट होता तुझ्या जागी. आणि तो मी एन्जॉय केला होता पुरेपूर तो सिक्वेन्स. सगळ्यात जास्त आवडलेला होता तो. हां, मजा आली होती ते करायला. बरं, एवढे दिवस आज एकत्र काम करताय तर तुमच्या तिघांच्या स्पेशली त्या केमिस्ट्री बद्दल मला ऐकायला खूप आवडेल. केमिस्ट्रीबद्दल म्हणजे ऐकण्यापेक्षा आय थिंक बघितलं कीच दिसणार लोकांना केमिस्ट्री म्हणजे बॅक सांगण्यापेक्षा. ऑफ द कॅमेरा एक असते ना केमिस्ट्री की जास्त जमतं वगैरे तसं. अरे बॅक ऑफ द कॅमेरा मी खरं सांगू का, म्हणजे जमण्यापेक्षा तेवढा स्कोप नाही मिळत. आज तरी तुला हा वेळ मिळालाय इंटरव्ह्यू घ्यायला. अदरवाईज आम्ही दोघी अशा असतो की बऱ्याचदा सीनमध्ये भेटतो एकमेकींना, कारण तिचा सीन सुरू असतो किंवा मग ती गेली चेंजला की माझा सीन सुरू असतो. जसं आत्ता जशी एक लपंडाव सुरू होता ना तसा सेम असतो. आणि कान्हाचं वेगळं घर लागलं तर तो तिथे असतो, तिथे जावं त्याच्यामुळे बऱ्याचदा तो पॅकअप नंतर निघताना आम्हाला दिसतो, अरे चाललं पॅकअप तुझं, असं होतं बऱ्याचदा. सो आणि जेव्हा सीन्स नसतात आणि आम्ही असे बसलेलो असतो तर आम्ही ना तिघेही आमच्या हा तरी नाही, चेतन तरी खूप काहीतरी कोट्या करत राहतो, पण आम्ही दोघी पण ना अशा खूप स्पेसमध्ये जातो स्वतःच्या, कारण इतकं बोलतो इतकं बोलतो. म्हणजे कधी 28 पानांचा सीन असतो, कधी त्याच्यापेक्षा जास्त असतो आणि खूप हेवी सीन्स असतात. म्हणजे सखीचे पण खूप हेवी सीन्स असतात आणि मग तेजस्विनी म्हणून तेजस्विनीचे खूप हेवी सीन्स असतात. बट डबल करत असल्यामुळे, सरकार आणि तेजस्विनी करत असल्यामुळे त्या दोघींचं पाठांतर, म्हणजे तू जर स्क्रिप्ट बघितलीस तर ते मार्करने मार्क केलेले असतात, नंतर दिसतच नाही शब्द. सो त्यामुळे जरा ब्रेक मिळाला की आम्ही असं असतो की थोडासा मी जरा शांत बसूया. फक्त कधी स्पेस मिळतो आम्हाला, जेव्हा आम्ही ग्राउंड इव्हेंटला जातो तेव्हा एक काहीच वाचायचं नाही, काहीच तयारी करायची. तेवढा एक फ्री टाइम भेटतो जेव्हा तुम्हाला. अभ्यास करायचा नाही, पाठांतर करायचं नाही. एंटरटेनमेंट म्हणजे चेतन वडणरे तो पूर्ण एकदम राहतो काहीतरी काय ना काय पाहिजे तेवढीच एक होतं ना, आपलं मन रमतं दुसऱ्या मध्ये. काहीतरी टाइमपास करत राहतो तो, काहीतरी जोक करत राहतो, पानसट विनोद करत राहतो, असं काहीतरी चालू असतं त्याचं. आणि त्यांनी तरी पैसे दिलेले आहेत काही लोकांना, तर ते त्याच्या जोकवर हसतात. त्याच्यामुळे ते डायरेक्टली बाबा मी जोक मारलाय तुम्ही हसा. म्हणजे इतकं पानसट जोक असतात आणि त्यावर असा एक लाफ्टर वगैरे ऐकू आणि येतं. आम्ही अशा बघतो का हे काय यात काय फनी होतं नक्की. तो त्यांना महिन्याचे 500 रुपये देतो. बापरे. आणि आमच्याकडनं म्हणजे मला तर नेहमीच म्हणतो, माझ्याकडनं त्याच्या जोकला दाद वगैरे नाही मिळाली की लगेच तू ना वगैरे म्हणलं, अरे बरा जोक मारला तर देईन मी दाद, अजिबात देणार नाही असं नाहीये काही. पण हा ती ड्युटी त्याच्यावर सोपवली गेली आपोआप. एंटरटेन करायची ड्युटी चेतनवरती. आपसुकच ते त्यांनीच स्वतःहून घेतलंय आणि खरंच स्वतः दिलेले पण नाहीये, ते त्यांनीच घेतलंय ओढवून. आता जाता ताई एक प्रश्न विचारेन की थोड्या वेळापूर्वी तुम्ही एक लाईव्ह घेतलेला इन्स्टावरती आणि खूप साऱ्या त्याच्यावरती राधा कमेंट्स पण आल्या होत्या की
सरकार हे थोडं नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे, तरी पण ते लुक वाईज किंवा तो ऑरा जो आहे, जो ग्लॅमर, त्याच्यामुळे ते कॅरेक्टर आवडतंय लोकांना. तर त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं लुक आणि ग्लॅमर सेकंडरी येतं. बऱ्याच लोकांच्या कॉमेंट जशा होत्या की तुझं काम खूप छान आहे. येस. कामाबद्दलची पोचपावती त्यांनी दिली. आणि मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा नेगेटिव्ह कॉमेंट पण जेव्हा येते ना की सरकार खडूस आहे, खूप रागवते किंवा जे काही आहे ती वाईट वागते, तेव्हा ती सुद्धा मी खूप पॉझिटिव्हली घेते. कारण ते कॅरेक्टरची डिमांडच ती आहे की त्यांनी त्या पद्धतीने त्या कॅरेक्टरकडे बघावं. पण मला खरंच खूप छान वाटतं की मी जसं नेहमीच म्हणते 5 वर्ष संजना केल्यानंतर सुद्धा लोकांना सरकार इतकी पटकन कळली, रुचली आणि त्यांच्या जवळ मनात गेली. जाऊन पोहोचली. आणि सरकारवर सुद्धा त्याच पद्धतीने प्रेक्षक प्रेम करतात. ते माझ्यासाठी मगाशी जसं मी तुला म्हटलं की ओव्हरवेल्मिंग आहे हा Yes. सगळा प्रवास. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल, ग्रॅटिट्यूड. खरंच खूप छान आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. Thank you फक्त so जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की प्लीज बघायला विसरू नका लपंडाव, सोमवार ते रविवार ॲक्च्युली दुपारी 2 वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहवर. थँक्यू. आणि पुन्हा एकदा अभिनंदन तुम्हा दोघींना. जसं की आतापर्यंत 200 एपिसोडचा तुम्ही पल्ला गाठलाय, अजून होऊ दे, 500,000 अजून एपिसोड्स होऊ दे. परत आपण भेटत राहूया. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच दोघी.